बातमी नाशिक विधान परिषदेच्या संदर्भातली। नाशिक विधान परिषदेमध्ये आपलाच उमेदवार निवडून यावा याच्यासाठी गिरीश महाजन यांना बऱ्यापैकी प्रयत्न करावे लागतात। त्याचाच एक भाग म्हणून प्रसाद हिरेंचा पाठिंबा त्यांनी दराडेंना दिलेला आहे। गोकुळ गीतेच्या सोबत अद्यापही चर्चा सुरू असल्याचं गिरीश महाजन सांगतात। गिरीश महाजन भाजपाचे संकटमोचक असले तरी पण त्यांना स्वतःच्याच क्षेत्रामध्ये नव्या संकटांचा मुकाबला करावा लागतोय। काल रात्री माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी त्यांच्या सोबत चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। हे दुसऱ्यासाठीचं समाधानी नाही किंवा आहो त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला। त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही। बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना। आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचा फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सूत्रवाज आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे।